बंदीच्या समर्थनात आज मराठी एकीकरण समिती आंदोलन करणार आहे। कबूतरखाना परिसरातील दुकानं दुपारी 1 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे पोलिसांचे आदेश आहेत। जैन मंदिराचा मुख्य दरवाजाही बंद करण्यात आलाय। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। आज आंदोलन न करण्याबाबत मराठी एकीकरण समितीला नोटीस देण्यात आली आहे। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडलेले आहेत। कृष्णा, नोटीस जरी देण्यात आली तरी आंदोलनावर आम्ही ठाम आहोत अशी भूमिका मराठी एकीकरण समितीची आहे, काय अपडेट? वृषाली, आपण पाहतो या सगळ्या परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो सकाळपासून तैनात करण्यात आलेला आहे आणि आपण पाहतोय की मराठी एकीकरण समितीच्या वतीने जे आंदोलन पुकारण्यात आलेलं होतं त्या अनुषंगाने पोलिसांनी आधीपासूनच खबरदारी घेतलेली आहे। बाजूलाच असणारे जैन मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे, मात्र पाठीमागचे दरवाजे मंदिराचे सुरू आहेत आणि तिथून जैन मुनी किंवा मंदिरात येणारे जे लोक आहेत त्यांची वर्दळ सुरू आहे। आणि या सगळ्या परिसरामध्ये आपण पाहतोय की पोलिसांचा बंदोबस्त पाहता या सगळ्या परिसरात छावणीचं स्वरूप आलेलं आहे। सध्या तरी इथं कार्यकर्ते कुठले जमलेले नाहीयेत, मात्र मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख हे थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी दाखल होतील आणि त्यानंतर आंदोलनाला सुरुवात होईल। आजूबाजूच्या ज्या रहिवासी सोसायटी आहेत किंवा ज्या इमारती आहेत तिथून काही लोक उत्स्फूर्तपणे या आंदोलनामध्ये सहभागी होतात का हे पाहावं लागेल, कारण मराठी एकीकरण समितीच्या व्यतिरिक्त इतर कुठलेही राजकीय पक्ष या आंदोलनामध्ये उतरणार नाहीत असं सध्याचं तरी चित्र आहे। आणि सध्याची ही सगळी परिस्थिती पाहता आंदोलन किती मोठं होतं किंवा यशस्वी होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सकाळपासून पोलिसांनी या सगळ्या परिसरामध्ये जो काही बंदोबस्त लावलेला आहे त्या अनुषंगानं कुणीही येऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये अशी पोलिसांची खबरदारी सकाळपासून घेतली गेल्याचं पाहायला मिळतं। आणि सगळ्या या परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त पाहता गोवर्धन देशमुख यांच्यासोबत किती लोक आंदोलनामध्ये उतरतात आणि रहिवासी सोसायट्यामधील जी लोक आहेत आजूबाजूची ते किती उत्स्फूर्तपणे सहभागी होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या तरी पोलिसांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणामध्ये वाढवण्यात आला आणि संपूर्ण परिसराला छावणीचं स्वरूप आलं। आजूबाजूची जी काही दुकानं मोठी आहेत ती दुकानं सध्या तरी सुरू आहेत, मात्र जैन मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार हे पुढच्या काही तासांसाठी बंद ठेवण्याची सूचना जी आहे त्या पोलिसांनी दिलेल्या होत्या। बातमीवर आपलं लक्ष असणार आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। बांधलेले ताडपत्री बांबू सगळे तोडले आणि एक वातावरण निर्माण केलं की आम्ही बहुसंख्येने आहोत, आम्ही जे करू तीच पूर्व दिशा, असा जो प्रकार या ठिकाणी सुरू आहे। या सर्व प्रश्नावरती पोलिसांनी आणि प्रशासनाने गृह विभागाने काय कारवाई केली, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केला, याच्यावरती काय कारवाई केली, या सर्व प्रश्नांचे उत्तर विचारायला आम्ही आज सकाळी 10 वाजता दादर कबूतरखाना या ठिकाणी पोहोचतोय। आम्ही त्या ठिकाणी थोड्याच वेळात पोहोचणार आहोत। सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ करत असेल तर हे होऊ दिलं नाही पाहिजे, यासाठी आपली एकजूट गरजेची आहे। तर त्यामुळे आपण देखील उपस्थित राहावं असं आवाहन, अशी विनंती मराठी एकीकरण समितीचा अध्यक्ष या नात्याने आपणा सर्वांना करतो। मला असं वाटतं की कुठेतरी हे आंदोलन करून काहीच साध्य होणार नाहीये। जैन समाज हा अतिशय जनरली शांत असा समाज असतो आणि आत्ताच्या घटकेला त्यांना योग्य ती दिशा मिळत नाहीये। तर मला असं वाटतं की जैन समाजाच्या अनेक चेस्ट फिजिशियनकडनं त्यांच्याच मुली जे आहेत त्यांना समज देण्यात यावी आणि हे सरकारने घडवून आणावं असं आवाहन मी करते। नाही, माझं जर तुम्ही सभागृहातलं भाषण ऐकलं असेल तर त्याच्यामध्ये काही हायकोर्टाचे देखील निर्णय झालेले आहेत, काही न्यायालयाचे निकाल झालेले आहेत आणि मी कबुतराच्या बाबतीमध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे की गिरगावमध्ये कोर्टाचा निर्णय झाला आणि तो कबूतरखाना बंद करावा लागला। पहिली गोष्ट, 51 कबूतरखाने हे मुंबईमध्ये आहेत आणि एकही अधिकृत नाही आहे, तर त्यांना अधिकृत ठिकाण उपलब्ध करून दिलं पाहिजे, त्यांना उद्यान तयार करून दिलं पाहिजे, त्यांची पर्यायी व्यवस्था केली पाहिजे। हे माझं भाषण आहे। त्यामुळे ज्यांना राजकारण करायचे त्यांना करू दे, पण याच्यावर राज्यप्रमुख देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी देखील बैठक घेतलेली होती आणि त्याच्यातनं सकारात्मक भूमिका त्यांनी मांडली आहे।